वर्ल्ड ऑफ वुमन अर्थात वाव या संस्थेच्या वतीनं सिद्धेश्वर मंदिर परिसरात उघड्यावर कुडकुडून झोपलेल्या गोरगरिबांच्या अंगावर उबदार ब्लँकेट टाकून 31 डिसेंबरची रात्र साजरी करण्यात आली। 31 डिसेंबर म्हटलं की जिथं नववर्षाच्या स्वागतासाठी इतर अनेक लोक मौजमजा मस्ती पार्टी करण्यात मशगूल असतात, तिथं सोलापुरातील विधवा घटस्फोटिता एकल महिलांच्या मदतीसाठी असलेल्या वाऊ संस्थेनं मात्र 31 डिसेंबरची रात्र आणि नवीन वर्षाचं स्वागत एका अनोख्या तसंच कौतुकास्पद पद्धतीनं केलं। वर्ल्ड ऑफ वुमन अर्थात वाऊ या संस्थेच्या संस्थापिका विद्या लोलगे यांच्या संकल्पनेतून सोलापुरातील रस्त्यावर कडाक्याच्या थंडीत जे गरीब गरजू अपंग अनाथ लोक कुडकुडत उघड्यावर फुटपाथवर झोपतात त्यांच्यासाठी उबदार अशा ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं। रात्री 12 वाजता संस्थेच्या महिला प्रमुख विद्या लोलगे यांच्यासोबत सदस्या शोभा गायकवाड, मार्था आसादे, मीना जाधव, स्वाती मुकणार, लक्ष्मी माने, गीता मुळे, सावित्री शिवशरण, शारदा मसुती या सर्वांनी त्यांच्या मदतनीसांसोबत सिद्धेश्वर मंदिर परिसरात उघड्यावर कुडकुडत झोपलेले नागरिक यांच्या अंगावर उबदार ब्लँकेट टाकून समाजाप्रती आपलं कर्तव्य निभावत गोरगरीब गरजूंना चादररूपी मायेची ऊब देण्याचा प्रयत्न करत त्यांच्या नवीन वर्षाची सुरुवात देखील थंडीपासून मुक्त करण्याचा सामाजिक प्रयत्न केला। या अनोख्या न्यू इयर सेलिब्रेशनसाठी तात्या भोसले, CA बिराजदार, मिलिंद गोरे, अद्वैत कुलकर्णी यांचं सहकार्य लाभलं। वाव संघटनेच्या वतीने सोलापूर येथे आम्ही जेवढे पण रस्त्यावरती थंडीत कुडकुडत जे पण आपले भिक्षुक समाज बांधव झोपलेले असतात किंवा रस्त्यावरती शेकोटी करून बसलेले असतात आणि थंडीमध्ये कुडकुडत असतात, त्यांना आमच्या पूर्ण महिलांच्या वतीने आम्ही आज उबदार ब्लँकेट देऊन नवीन वर्षासाठी सुरुवात जी आहे ती उबदार सुरुवात आणि चांगली सुरुवात त्यांची व्हावी यासाठी आम्ही इतर कुठेही पार्टी आणि हे न करता चांगला वर्षाची सुरुवात आम्हाला करायची होती, म्हणून या लोकांसोबत आम्ही आजच्या वर्षाची सुरुवात केलेली आहे आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा।